6 दशकं 20 मुख्यमंत्री कोण होतं सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री? सर्वात जास्त दिवस मुख्यमंत्री पदावर कोण होतं असा प्रश्न विचारल्यावर तुमच्या समोर कोणकोणती नावं येतात? नक्की सांगा. साधारणपणे शरद पवार, विलासराव देशमुख किंवा मग यशवंतराव चव्हाण वगैरे या काही नेत्यांची नावं तुम्ही घ्याल. पण सगळ्यात जास्त काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेल्या नेत्यांमध्ये यांचं नाव नाहीये. एवढंच नाही, पहिल्या 2 मुख्यमंत्र्यांमध्ये देखील यांचं नाव नाहीये. मग कोण असतील? या व्हिडिओमध्ये आम्ही तेच तुम्हाला सांगणार आहोत. जो स्थिर असतो त्याच नेत्याच्या काळात विकास अधिक चांगल्या पद्धतीने होतो आणि हे आम्ही सांगत नाहीये तर इतिहास सांगतोय. आणि त्याच अनुषंगानं सर्वात जास्त काळ म्हणजे वर्ष आणि सलग राहिलेल्या मुख्यमंत्र्यांसंबंधी इंटरेस्टिंग माहिती आम्ही देणार आहोत. सो स्टे कनेक्टेड. नमस्कार, मी प्रदीप. मूड फ्रेश करणाऱ्या मराठी मूडमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्र देशात आर्थिकदृष्ट्या पुढारलेलं आणि राजकीयदृष्ट्या दुसरं सर्वात मोठं राज्य. म्हणजे आपल्याकडून लोकसभेत 48 खासदार जातात, तर आपल्या विधानसभेत तब्बल 288 आमदार आहेत. अशा या महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद मिळणं यासाठी सुद्धा तेवढीच मेहनत लागते. राजकारण करताना समाजसेवा हे व्रत ज्यांनी घेतलं त्यांनाच हे शक्य आहे. आता आपल्या व्हिडिओच्या विषयाकडे वळूयात. सुरुवातीला आम्ही प्रश्न केला होता की सर्वात जास्त काळ मुख्यमंत्री पदावर राहिलेलं नाव सांगा. कोणतं असेल ते नाव? 6 दशकामध्ये फक्त 2च नावं घेता येतील ज्यांनी सलग 5 वर्ष मुख्यमंत्रीपद सांभाळलं. एक म्हणजे वसंतराव नाईक आणि दुसरं म्हणजे देवेंद्र फडणवीस. वसंतराव नाईक 5 डिसेंबर 1963 ते 21 फेब्रुवारी 1975 असे सलग 11 वर्ष मुख्यमंत्री होते. तर 2014 ते 2019 विना अडथळा सलग 5 वर्षे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते. 1960 पासून म्हणजे महाराष्ट्र राज्याची निर्मिती झाली तेव्हापासून 2014 पर्यंत हे दोघे वगळता इतर मुख्यमंत्री आपली 5 वर्षे पूर्ण करू शकलेले नाहीत. याला कारणं काय असतील याची चर्चा आपल्याला करायची नाहीये. पण ज्यांनी ही 5 वर्ष पूर्ण केली आहेत त्यांनी मात्र सगळ्या प्रकारच्या राजकारणाला फाटा देत केवळ विकास कामांच्या आणि लोकांच्या सहकार्याच्या बळावर आपला कार्यकाळ पूर्ण केला. देवेंद्र फडणवीस तर दुसऱ्यांदाही म्हणजे 2019ला देखील मुख्यमंत्रीपदासाठी सज्ज होते. राज्यातल्या मतदारांनी देखील त्यांना कौल दिला होता, पण सहकारी पक्षाचा दगाफटका त्यांना भोवला आणि दुसरी पूर्ण 5 वर्षांची टर्म मात्र त्यांची हुकली. कोणत्याही नेत्याला 5 वर्ष पूर्ण करणं ते देखील महाराष्ट्रासारख्या विविध पक्ष असलेल्या राज्यामध्ये थोडं कठीणच आहे. आधीच्या काळात वसंतराव नाईकांनी आणि आता देवेंद्र फडणवीसांनी ते करून दाखवलंय. वसंतराव नाईकांविषयी अगदी थोडक्यात माहिती आता आपण बघूया. महाराष्ट्रामध्ये पंचायत राज, रोजगार हमी योजना राबवणारे आणि महाराष्ट्रातील हरित क्रांतीचे जनक म्हणून ज्यांचा गौरव केला जातो असे वसंतराव नाईक. यांच्या पॉलिटिकल करिअरची सुरुवात 1930च्या दशकात काँग्रेसमधून झाली. 1946 मध्ये ते मुंबई विधानसभेवरती निवडून आले. नाईक यांनी महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भामध्ये विविध सामाजिक आणि कृषी सुधारणांमध्ये महत्त्वाची भूमिका बजावली. 1 जुलै 1913 जन्म पुसद, आताचं यवतमाळ. 1930 राजकीय कारकिर्दीची सुरुवात. 1943 पासून पुसद तालुका काँग्रेस कमिटीचे 7 वर्ष अध्यक्ष. 1946 मुंबई विधानसभेवर. 1963 ते 1975 मुख्यमंत्री, सर्वाधिक काळ राहिलेले. 1977 वाशिममधून 6व्या लोकसभेवर निवड. पारंपरिक पिकांऐवजी नगदी पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना प्रोत्साहन, सहकार चळवळ, ग्रामीण विकासाचे विविध कार्यक्रम, पीक तसेच पाटबंधारे प्रकल्प आणि त्या संदर्भातलं अनुदान, रोजगार कार्यक्रम, अर्थव्यवस्था वाढीसाठी विशेष प्रयत्न यासह विविध क्षेत्रामध्ये त्यांनी मोठं काम केलंय. ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविषयी आता थोडक्यात माहिती बघूयात. शरद पवार तब्बल 4 वेळा मुख्यमंत्री, काँग्रेसच्या सरकारमध्ये केंद्रामध्ये विविध खात्याची जबाबदारी सांभाळलेले महाराष्ट्रातले ज्येष्ठ नेते म्हणजे शरद पवार. 1978 ते 1980, 1988 ते 1990,
1990 ते 1991 आणि 1993 ते 1995 असे 4 टर्म ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत. 5 वर्षांची टर्म मात्र त्यांना एकदाही पूर्ण करता आलेली नाही. पण महाराष्ट्रातून 4 वेळा म्हणजे सर्वाधिक वेळा राहिलेले आणि सर्वात तरुण म्हणजे केवळ 38व्या वर्षी मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते अशी शरद पवार यांची ओळख आपल्याला करून द्यावी लागेल. आज घडीचे महाराष्ट्रातले सक्रिय असलेले सर्वात ज्येष्ठ नेते असा अनोखा रेकॉर्ड देखील त्यांच्या नावावरती आहे. कृषीसह विविध क्षेत्रामध्ये त्यांचं योगदान आणि काम मोठं आहे. लातूर भूकंपावेळी त्यांनी हाताळलेली परिस्थिती याची चर्चा आज देखील होते. 12 डिसेंबर 1940 जन्म बारामती. 1967 राजकीय कारकिर्दीची सुरुवात. 1999 काँग्रेसमधून बाहेर पडत राष्ट्रवादी पक्षाची स्थापना. 2005 ते 2008 BCCIचे अध्यक्ष. 2010 ते 2012 ICCचे अध्यक्ष. 2017 दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण प्रदान. 2019 राज्यात महाविकास आघाडीची स्थापना आणि त्याबरोबरच सरकार स्थापन करण्यात त्यांची भूमिका ही महत्त्वाची राहिलेली आहे. तर आज 2024 मध्ये 84व्या वर्षी देखील ते पॉलिटिक्समध्ये ॲक्टिव्ह आहेत आणि मेन म्हणजे की मेकर आहेत. ज्यांची कारकीर्द गाजली असे उत्कृष्ट वक्ते आणि प्रशासनावर पकड असलेल्या विलासराव देशमुख यांच्याबद्दल आता थोडक्यात जाणून घेऊया. विलासराव देशमुख लातूरमधल्या बाभळगावचे सरपंच म्हणून राजकीय कारकिर्दीची सुरुवात करणारे विलासराव देशमुख 1999 साली पहिल्यांदा मुख्यमंत्री झाले. 1999 ते 2003, 2004 ते 2008 असे 2 टर्म विलासराव देशमुख मुख्यमंत्री होते. 26 मे 1945 जन्म लातूर मधल्या बाभळगावात. 1980, 1985 आणि 1990 लातूरमधून विधानसभेवरती ते निवडून गेले. गृह, सामान्य प्रशासन, सहकार, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, विधिमंडळ कार्य, पर्यटन, कृषी, पशुसंवर्धन, दुग्ध विकास, मत्स्य व्यवसाय, उद्योग मंत्रालयाची जबाबदारी त्यांनी या काळामध्ये सांभाळली. 2009 ते 2012 केंद्रीय अवजड उद्योग मंत्री, सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्री, ग्रामविकास मंत्री, त्याचबरोबर विज्ञान तंत्रज्ञान मंत्री अशी मंत्रिपदे त्यांनी सांभाळली. आता देवेंद्र फडणवीस 2014 पूर्वी जेव्हा देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष होते तेव्हा किंवा मग सभागृहात ज्या पद्धतीने ते प्रश्न मांडत होते त्यावरून त्यांची ओळख एक अभ्यासू नेता अशीच झाली होती. त्याचा फायदा त्यांना पुढे झाला. त्यांनी मांडलेल्या प्रश्नांवर त्यांना काम करण्याची संधी मतदारांनी दिली. त्याचं त्यांनी सोनं देखील केलं. 2014ला आलेल्या सरकारमार्फत निर्णयांचा, विकास कामांचा धडाका त्यांनी लावला. जी कामं रखडलेली होती ती पूर्णत्वास गेली. त्या कामांना मंजुरी त्यांच्यामार्फत देण्यात आली. शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार, कृषी सन्मानासह विविध योजना असतील, मुंबईकरांच्या मेट्रोचा प्रश्न असेल, बुलेट ट्रेन, कोस्टल रोड, समृद्धी महामार्गासह रस्त्यांचं जाळं असेल, मराठवाडा वॉटर ग्रीडसह मराठवाड्यातल्या दुष्काळाच्या प्रश्नावर घेतलेले निर्णय असतील, पोलीस डिजिटायझेशन असेल, सरकारी नोकऱ्यांमध्ये अनाथांसाठी 1% आरक्षण असेल आणि अजून कितीतरी विकास कामं ज्याची यादी जर मी आत्ता तुम्हाला दिली तर हा व्हिडिओ किती तासांचा होईल हे सांगू शकणार नाही. आता त्यांचा पूर्ण 5 वर्षांचा रेकॉर्ड भविष्यात कदाचित तेच मोडतील असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही. महाराष्ट्र हे असं एक राज्य आहे जिथे केवळ एका पक्षाला पूर्ण बहुमत किंवा स्वबळावरती सत्ता स्थापन करता येत नाही, पण भाजपला हे शक्य आहे. याचं कारण हे आहे की शिवसेनेसोबत जेव्हापासून भाजप युतीमध्ये आहे तेव्हापासून सातत्यानं भाजपच्या जागा वाढत आहेत. भाजपच्या सर्व सहकारी पक्षांना सोबत घेण्याच्या भूमिकेमुळे कदाचित अनेक जागांवर कॉम्प्रोमाइज करावं लागत असल्याची चर्चा आपल्याला अनेक वेळा ऐकायला मिळते. भाजपच्या याच भूमिकेमुळे पक्ष लोकप्रिय होत चाललेला आहे आणि तो वाढवण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणारे नेते कोण असतील तर ते म्हणजे देवेंद्र फडणवीस, जे लोकप्रिय देखील आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रामाणिक आहेत. आता अगदी अलीकडचंच उदाहरण बघा. 2024च्या विधानसभा निवडणुकीची धामधूम सध्या सुरू झालेली आहे. अनेक जण तिकिटासाठी आग्रही आणि आक्रमक असतात.
जेव्हा तिकीट कापलं जातं तेव्हा बंडाची भूमिका अनेक ठिकाणी उमेदवार घेत असतात. पण तुम्ही पाहिलं असेल, भाजपात ज्या काही नेत्यांनी बंडाचा झेंडा फडकवला ते शमवण्यामध्ये सगळ्यात पुढे कोण असेल तर ते म्हणजे फक्त देवेंद्र फडणवीस. नाही म्हणायला मी पुन्हा येईन या 2019च्या घोषणेचा थोडा फटका बसला असला तरी कौल मात्र जनतेनं देवेंद्र फडणवीस नेतृत्व करत असलेल्या पक्षालाच दिला होता, हे देखील आपल्याला विसरता येणार नाही. हे सगळं सांगण्याचं कारण काय तर त्यांनी जे आत्तापर्यंत केलंय ते एकाही मुख्यमंत्र्याला करता आलेलं नाहीये. आता ग्राफिक्सच्या माध्यमातून पहिल्या 5 मुख्यमंत्र्यांची यादी बघूया. बघा, वसंतराव नाईक काँग्रेस 11 वर्षे 78 दिवस आणि 3 वेळा ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत. त्यानंतर विलासराव देशमुख काँग्रेसतर्फे 7 वर्षे 129 दिवस ते मुख्यमंत्री होते आणि 2 वेळा ते मुख्यमंत्री झाले. त्यानंतर शरद पवार जे काँग्रेस आणि काँग्रेस सोशलिस्ट या पक्षातर्फे त्यांनी निवडणूक लढवलेली, त्या पक्षामध्ये ते होते. जवळपास 6 वर्षे 221 दिवस त्यांचा मुख्यमंत्रीपदाचा कार्यकाळ आहे आणि ते 4 वेळा मुख्यमंत्री राहिलेले आहेत. आणि शेवटी देवेंद्र फडणवीस भाजपातर्फे 5 वर्षे 17 दिवस आणि 2 वेळा ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत. यातली बहुतांशी नावं जर तुम्ही आत्ता बघितलं तर काँग्रेसशी संबंधित आहेत. पण आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वात भाजपा देखील आपला विस्तार करते आहे. आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये विशेषतः फडणवीसांसह इतर जे 4 मुख्यमंत्री आत्ता मी तुम्हाला सांगितले त्यांचंही काम मोठं आहे, विविध क्षेत्रामधलं त्यांचं काम आहे. आता आपल्यासमोर 2024ची विधानसभा निवडणूक आहे. यात प्रत्येक प्रमुख पक्षाकडून मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार ठरलेला आहे. पण या सगळ्यामध्ये बाजी मारणार कोण, त्यासाठी थोडीशी वाट पाहावी लागणार आहे. तुम्हाला काय वाटतं, कोण होईल मुख्यमंत्री? नक्की सांगा. जय हिंद, जय महाराष्ट्र.